रात्री उशिरा घरी आले आणि सकाळी श्रावण सोमवार. आता पूजा कशी करायची? आता काल काय झालं, काल संडे असल्यामुळे आम्ही एका फंक्शनला गेलो होतो, त्यामुळे घरी यायला रात्री थोडा उशीरच झाला आणि सोमवारची तयारी करायला खरंच वेळ मिळाला नाही. पण घरात बेलाचं झाड आहे त्यामुळे बेलपत्राची अजिबात चिंता नव्हती. फक्त पूजेसाठी फुले आणायची होती आणि सकाळी बाहेर जाऊन फुलं आणायला वेळच नव्हता. मग म्हटलं चला आज ब्लिंकिटवरून ऑर्डर करूया. मी वेगवेगळ्या प्रकारची फुलं मागवली आणि खरंच फुलं खूपच फ्रेश येतात यावरून. कधी कधी तर फुलवाल्याकडे पण इतकी फ्रेश मिळत नाहीत, पण मी जेव्हा जेव्हा मागवली आहेत यावरून तेव्हा तेव्हा तेवढीच फ्रेश आली आहेत ती. आता सगळी फुलं व्यवस्थित वेगवेगळी करून ठेवली, योग्य पद्धतीने ठेवली तर ही फुलं आठवडा ते दीड आठवडा अगदी फ्रेश राहतात आणि कधी कधी जवळजवळ 2 आठवडेही छान टिकतात. मग सकाळची रांगोळी काढली आणि श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाची अगदी खास पूजा केली. आज शिवामूठ तीळ असल्यामुळे ती सुद्धा महादेवांना अर्पण केली. आता श्रावणात माझा एक नियमच आहे जो मी लग्नाच्या आधीपासून पाळते, ते म्हणजे शिवलीला अमृताच्या पोथीचं वाचन करणं. शिवलीला अमृत हा भगवान शिवाच्या महिमेचा आणि त्यांच्या लीलांचं वर्णन करणारा भक्तिग्रंथ आहे. श्रावणात त्याचं वाचन केल्याने मन अगदी शांत होतं, शिवभक्ती वाढते आणि महादेवाच्या चरणी आपलं मन अधिक एकाग्र होतं. म्हणून पूजा केल्यानंतर शांतपणे शिवलीला अमृताच्या पोथीचं वाचन केलं आणि खरं सांगायचं तर त्या काही वेळातच मन अगदी प्रसन्न आणि शांत झालं. मला कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा.